अकेले कमाने वाले हैं। तीन बच्चे हैं। अभी उनका परवरिश कौन करेगा? त्यांचे नातेवाईकांचे अश्रूचे सगळ्या गोष्टी सांगून जात आहेत। नालासोपारा येथून सीएनजी भरण्यासाठी सतीश सिंग हे घाटकोपरच्या या सीएनजी पंपावर आले। त्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या सतीश सिंग हे टॅक्सी चालक होते। त्यांच्या मागे त्यांची 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे, त्यांचं कुटुंबीय आहे माझ्याबरोबर। क्या बताएंगे, ये घटना हुई थी, लास्ट उनसे बातचीत हुई थी? मेरा उनसे बातचीत हुई थी करीब 3-3:15 बजे के लगभग। तो बोले कि मैं ये एरिया में हूँ, तो मैं उस समय मीरा रोड में था। तो बोले कि यहाँ पे मौसम बहुत ऐसा ख़राब दिख रहा है, लगता है कि आज बारिश होगा। तो मैं बोला हो सकता है, अभी नासिक उसिक में बारिश हुआ है, इधर भी हो सकता है। बस यही बात हुआ था। उसके बाद मैं फिर 1 घंटे के बाद उनसे कांटेक्ट किया, तो घंटी रिंग पूरा जा रहा है लेकिन उठाया नहीं, जो कि कभी भी मेरा फ़ोन उनके पास जाता था तो तुरंत उठाते थे। फिर हम लोग कई बार किए, फ़ोन नहीं बात हो पाया। फिर बाद में मैं भी मीरा रोड से घर पे गया, तो वहाँ पे बच्चे लोग सब ये सब टैग किए कि कौन से एरिया में है उनका लोकेशन, तो वहीं का दिया। तो हम लोग वहाँ से घर से यहाँ पे आए। तो कैसे मालूम पड़ा है इनका? मतलब हम लोग उनका नंबर से टैग किए कि मतलब किस एरिया में है, तो वहाँ का लोकेशन हमको मिला। तो हम लोग डायरेक्ट वहीं पे आए जहाँ पे दुर्घटना हुआ था, क्योंकि बाकी हॉस्पिटल में भी सब चारों तरफ हम लोग को जान पहचान वाले जाके देख चुके थे, कहीं कुछ पता नहीं चला था। तो हम लोग को ये हो गया कि 100% हो सकता है कि यहीं पे देख लेते हैं। सीएनजी भरने के लिए आए होंगे, क्योंकि नालासोपारा से भाड़ा लेके कुर्ला टर्मिनस आए थे। तो कुर्ला टर्मिनस भाड़ा छोड़ने के बाद यही एरिया में कहीं पंप पे गैस भरते हैं, फिर जाने के होता है घर पे। घर की क्या स्थिति है उनकी? घर की स्थिति सर यही है कि अकेले कमाने वाले हैं। तीन बच्चे हैं। एक बड़ी लड़की थी, उसका शादी कर चुके हैं। अभी कमाने वाले घर में अकेले वही है। अभी उनका परवरिश कौन करेगा? गवर्नमेंट दिखा रहे हैं हम 5 लाख 10 लाख देंगे, तो सर 10 लाख 5 लाख में बच्चे लोग का भविष्य हो सुधर सकता है, बन सकता है? घर का EMI है, लोन पे है घर, EMI भरेंगे कि खाएंगे? 3 बच्चे, उनकी बीबी है, तो उनका कौन देखभाल करेगा जब वो आदमी नहीं है? तो हम गवर्नमेंट से ये मांग करेंगे सर कि उनके लिए, उनके फैमिली के लिए गवर्नमेंट कुछ ध्यान दे करे। त्यांचे नातेवाईकांचे अश्रूचे सगळ्या गोष्टी सांगून जात आहेत की 3 मुलं आता त्यांच्या मागे आहेत। टॅक्सीने त्यांचा उदरनिर्वाह चालायचा। या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। सरकारने 5 लाख रुपये जरी घोषित केलेली असली मदत, तरी ही तुटपुंजी आहे। पुढे या मुलांचं शिक्षण आहे, संपूर्ण कुटुंबाची देखभाल आहे। त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीय करीत आहे। कॅमेरा पर्सन अनुप रसोगे, प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। माझा मुलगा कामाला निघाला होता। पावसाच्या वादळामुळे तो ब्रिज खाली तो थांबला होता। पाऊस येत होता, त्यामुळे त्याच्या डोक्यावर तो बॅनर पडला। तो तिथे जाग्यावर गलत झाला। तो जो लहान वयाचा 24 वर्षाचा पोरगा आहे, बिन आईचा पोरगा आहे। त्याचे वडील व्हीलचेअरवर आजारी आहे। त्याचा भाऊ बारका आहे, बिन आईचा मुलगा आहे। तो आमचा मुलगा एवढा लहान वयामध्ये आम्हाला सोडून गेला। घाटकोपरमध्ये राहणाऱ्या नैना राठोड यांच्या पुतण्याचा मुंबईतील होर्डिंग अपघातात मृत्यू झाला। 13 मेच्या संध्याकाळी घाटकोपरमध्ये जाहिरातीचं महाकाय होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळून खाली पेट्रोल पंपावर आदळलं। यात 24 वर्षीय भरत राठोडचा मृत्यू झाला। मला 7 वाजता कळालं असं घटना घडली म्हणून। मी देवाला होती, माझी आई आजारी आहे, मी सध्या घरी नव्हती, माझी आई पण आजारी आहे। 7 वाजता मला माझ्या मिस्टरांचा फोन आला। ते म्हणाले की तुला काय कळलं का? म्हटलं नाही। मग ते मुलाला आपलं असं झालं, पटकन येशील। तशीच मी ट्रेन पकडून पटकन इथं आली, बघितलं तर मुलगा आमच्या हातातून गेला होता। तर घाटकोपरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय अक्षयच्या डोक्यालाही मोठी दुखापत झाली। होर्डिंग कोसळलं तेव्हा अक्षय तिथेच होता, पण मित्राचा फोन आल्याने तो थोडक्यात बचावला। मी कुरिअर करायसाठी आलेलो, पण पेट्रोल कमी असल्याने मी पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल भरायला।
पण पेट्रोल भरायला गेलो तर तिथे पाऊस चालू झाला. त्यात हवा जोरात आली तर हायवेनी त्या बॅनर पडला खाली. तर त्याच्यात 8 ते 10 जण म्हणजे आम्ही बाहेर निघालो आणि बाकीची सगळे अडकून बसले त्यात. मी म्हणजे CNG साईडला होतो. CNG साईडहून मी बॅक साईडला उडी मारली आणि मी हॉस्पिटलमध्ये आलो. फोन आला म्हणून लक्ष गेलं तिथं. तेवढ्यात म्हणजे पळायचा मी प्रयत्न केला पण नाही पळू शकलो त्याच्यात. डोक्याला इथं 8 ते 10 टाके पडलेत आणि हात जरासं फ्रॅक्चरसारखं वाटतोय. लोक तर 100च्या वरती होते. ते पेट्रोल भरायला ते मध्ये अडकून बसले प्रॉपर. ना इकडं जाऊ शकत ना तिकडं जाऊ शकत असं. 4 व्हीलरमध्ये आणि टेम्पोमध्ये जास्त करून अडकलेले. मी आशीर्वादमध्ये म्हणजे पप्पा काम करतात तिथं मी पळत गेलो. म्हणजे अर्ध्यापर्यंत बाईकवाल्याने एका सोडलं. तिथून मग मी रिक्षा केली. मग हॉस्पिटलमध्ये आलो. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं BMCने म्हटलंय, तर 74 जण जखमी झालेत. या प्रकरणी जाहिरात कंपनी विरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या घटनेनंतर जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी होर्डिंगच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारलाय. हीच विनंती करेल सरकारापासून ते सर्वांपासून की हे बॅनर आपल्याला नकोय आपल्याला. बस माझी हीच विनंती आणि जे काय कारवाई आहे ही जलदच्या जलद लवकरच करावी हीच माझी विनंती आहे सरकाराकडून आणि सगळ्या ह्याच्याकडनं विनंती. असे बॅनर सरकारांना सांगायला पाहिजे, नाही लावायला पाहिजे. एवढी मोठी तसं लोकांना पब्लिक लोकांना त्रास होतो. महानगरपालिकेला पण सांगायला पाहिजे की अशी बॅनर नका लावले कारण पब्लिक लोकांना नुकसान होईल, कायमची माणसं जातील. संबंधित होर्डिंग अनधिकृत होतं असा मुद्दा आता समोर येतोय. मुंबईत 40 बाय 40 चौरस फुटापर्यंतच्या होर्डिंगला परवानगी असते. मात्र पडलेलं होर्डिंग 120 बाय 120चं होतं. मग हे होर्डिंग लावायची परवानगी कुणी आणि कशी दिली? मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलंय की राज्य रेल्वे पोलिसांनी होर्डिंगसाठी परवानगी दिली होती. पण शहराच्या हद्दीतील या घटनेची नेमकी जबाबदारी कुणाची, राज्य सरकार की महानगरपालिका, यावरून वादाला तोंड फुटलंय. मला असं वाटतं की दुर्दैवी प्रसंग आहे, पण याच्यापासून बोध घेतला पाहिजे आणि परमिशन कोणी द्यायची याच्यावरून वाद होऊन त्याच्यामधून लोकांचे जीव जात असतील तर ते दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे स्टॅबिलिटी बघायलाच लागेल आणि ती जी कंपनी आहे तिच्यावर कडक कारवाई होणार आहे. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आलाय. स्क्रीनवर तुम्ही ज्या तरुणाचा फोटो पाहत आहात हा तोच तरुण आहे जो घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर कामाला होता. या तरुणाचाही घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत जीव गेलाय. वर्षभरापूर्वी लग्न, 4 महिन्यांचं लेकरू असा परिवार या तरुणाच्या पश्चात आहे. नेमका हा तरुण कोण? घाटकोपर दुर्घटनेत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावक गोष्टी समोर येत आहेत. त्यापैकीच एक गोष्ट या तरुणाचीही आहे. होर्डिंग पडलं आणि कहर झाला. पेट्रोल पंपावर एकच खळबळ उडाली आणि एकाएकी नेमकं काय झालंय हे कळायलाही काहीच मार्ग नव्हता. होर्डिंग कोसळण्याची ही घटना किती भयंकर होती हे कळेपर्यंत रात्रीचे 8 वाजून गेले होते. कारण त्यानंतरच मृतांचा आकडा समोर येऊ लागला. आधी 3, मग 5 आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत मृतांचा आकडा 14वर पोहोचला होता. रेस्क्यू ऑपरेशन एकीकडे सुरू होतं तर दुसरीकडे घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाबाहेरची दृश्य अंगावर काटा आणणारी होती. कुणाचे नातेवाईक, कुणाचे मित्र आपल्या हरवलेल्या माणसाच्या शोधात केविलवाणी अपेक्षा डोळ्यात घेऊन हॉस्पिटलमधून काही कळतं का याच्या प्रयत्नात होते. अशातच होर्डिंग दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा लोकांना वाचवण्यासाठी देवदूताप्रमाणे धावलेल्या एका व्यक्तीने नेमकं घडलं काय हे सांगितलं. आप वहाँ पे काम करते हैं, क्या हुआ था पहले, कैसे आवाज़ आया था, क्या हुआ था? सर पहले हवा बहुत बहा, उसके बाद पूरा तूफान आ गया
तूफान आ गया तो सर सब लोग वहाँ पर इकट्ठा हो गए। तो उधर कार्ड मारने वाली मशीन थी, तो मैं सोचा मैं जाके अंदर रखूँ, और मैंने जैसे ही ऑफिस का गेट खोला और 30 सेकंड भी नहीं हुआ, उसके बाद वो ग्रिल जाके गिर गई सीधा पंप पे। याच व्यक्तीसोबत आणखी एक जण होता. मॉर्निंग शिफ्टमुळे तो वाचला, पण त्याच्यासोबत काम करणारा त्याचा मित्र मात्र होर्डिंग दुर्घटनेचा बळी ठरला. त्याच्या मित्राचं नाव सचिन यादव. आप भी वहाँ पे ही काम करते, क्या हुआ था? मैं 3:50 को निकला, मेरा फर्स्ट शिफ्ट था, मैं हिसाब करके 3:50 पे निकला, तो ये 4 बजे होर्डिंग गिरी. लगभग 50 से 60 गाड़ी बाइक एनी टाइम हर वो पंप पे रश रहता ही है. बहुत सारी पब्लिक मरी है, अभी दबी भी हुई है, पूरी पब्लिक नहीं निकली है. और हमारे स्टाफ में एक बंदा एक्सपायर हुआ है, 2-3 घायल हुए हैं. जो सचिन यादव नाम है, 24 साल का उम्र है, यंग लड़का एकदम. सचिनचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं. त्याला एक 4 महिन्याचं बाळ आहे. पेट्रोल पंपावर काम करणारा हा तरुण फोटोत आनंदी दिसतोय, पण हा तरुण आज आपल्यात नाही. सचिनच्या जाण्यानं त्याचं कुटुंब पोरकं झालंय, पण त्याच्या घरातल्यांना सचिन आपल्यात नाही हे वास्तव पचवणं किती कठीण असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. आयुष्य माणसाला कधी कोणत्या पेचात आणून उभं करेल याचा काही नेम नाही. सचिनच्या कुटुंबाचंही आता तेच झालंय. जगण्याचा प्रश्न तर आहेच, पण सचिनच्या जाण्याचं दुःख त्याहीपेक्षा जास्त असणार यात शंका नाही. होर्डिंग दुर्घटनेतील 14 बळींपैकी एक ठरलेल्या सचिनच्या मृत्यूची काळीज हेलावून टाकणारी ही कहाणी. स्वप्नांच्या या शहरात सामान्यांच्या जगण्याला काहीच किंमत नाही हे अधोरेखित करणारी ही होर्डिंग दुर्घटना. सचिनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली दुर्घटना. त्याच्या 4 महिन्यांच्या मुलाला पोरकं करून जाणारी दुर्घटना. नेमकं कोण आहे या दुर्घटनेला जबाबदार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील